नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती। हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्या ही पौष अमावस्या म्हणूनही ओळखली जाते। ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते। यावर्षी 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्या असणार आहे। मौनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्यामुळे अमावस्येचे महत्त्व खूपच वाढले आहे। तसेच महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे। धार्मिक परंपरेनुसार मौनी अमावस्येला पितरांसाठी दिवे लावण्याची हिंदू धर्मामध्ये खूप जुनी परंपरा आहे। अशा परिस्थितीमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवे लावण्याची योग्य वेळ आणि महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचे दान आणि पूजा करू शकता। धार्मिक परंपरेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावल्यास तुम्ही पितृदोषापासून मुक्त होता। तुमच्या पितरांसाठी दिवे लावणे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानले जाते। त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि वंशजांना त्यांचा आशीर्वाद मिळतो। अमावस्येच्या दिवशी घरामध्ये आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावला पाहिजे। मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात। घरामध्ये दिवे लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरातील वातावरण सकारात्मक होते। घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदेल। घरातील पितृदोष कमी करण्यासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावण्याची पद्धत आहे। मौनी अमावस्येच्या दिवशी भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दान करतात। मौनी अमावस्येला पिंडदान, पितरांचे श्राद्ध असे विधी केल्यामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते। म्हणून अमावस्येच्या दिवशी प्रयागराजच्या संगमामध्ये स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे। यावर्षी महाकुंभाच्या दरम्यान मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे। आपण आपल्या घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो, परंतु काही कारणांमुळे किंवा वास्तुदोषामुळे आपल्या घरातील वातावरणामध्ये नकारात्मकता येते। घरामध्ये वास्तुदोष असल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात। तसेच घरामध्ये पितृदोष असल्यामुळे सुद्धा घरात सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। पितृदोष असल्यास आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अनेक अडथळे येतात, तसेच कामे लांबणीवर जातात। मौनी अमावस्येला संध्याकाळी मातीचा दिवा धुवून पुसून वाळवावा आणि नंतर त्यामध्ये मोहरी किंवा तिळाचे तेल टाकून दिवा लावावा। घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावावा, कारण ती पितरांची दिशा मानली जाते। रात्रभर दिवा तसाच ठेवावा। घरामध्ये पितरांचे चित्र असल्यास त्याजवळ सुद्धा दिवा लावावा। पौराणिक मान्यतेनुसार पितृ अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात। याच दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून अर्पण, दर्पण आणि देणगीची अपेक्षा करत असतात, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। संध्याकाळी जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात परत जातात, तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिवे लावले जातात। असे केल्यामुळे पितृ संतुष्ट होतात आणि चांगला आशीर्वाद देतात। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगा स्नान आणि दान केल्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो। त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे। असे म्हटले जाते की मौनी अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशाच्या भेटीसाठी पृथ्वीवर येतात। अशावेळी त्यांच्या नावाने केलेले दान माणसाला अनेक पटींनी लाभ देते। म्हणूनच या दिवशी पितरांच्या नावाने दान आणि दर्पण केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद घरातील सर्व सदस्यांवर सदैव राहतो।
ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करून पितरसुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देऊन जातात. म्हणूनच मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र स्नान आणि अन्नदान, दानधर्म तसेच घरामध्ये पितरांच्या शांतीसाठी दिवे लावणे यासाठी मौनी अमावस्या खूपच महत्त्वाची मानली जाते.